द्यायचा आहे का पलवान व्हावा असं वाटतं? महाराष्ट्रातल्या घराघरात पलवान का व्हावं असं वाटतं? पैलवान का व्हायचं तर पूर्वी मानव निर्माण झाला, मानवाला संघर्ष करावा लागला की प्राण्यांशी कसं लढायचं, मानव कसा यामध्ये तरबेज झाला. कारण मानवाला बुद्धीचं वरदान आहे आणि विचारांचं अधिष्ठान आहे आणि त्यामुळं मानव प्रगती करत गेला. मानव त्या झुंजा पाहिल्या प्राण्यांच्या आणि त्यातूनच मानव शिकला की संघर्ष कसा करायचा. मानवाला हे शोधावं लागलं की आपलं जीवन कसं जगायचं आहे. कारण त्या काळी मानव जात निर्माण झाल्यानंतर ज्यावेळेस आर्य भारतात आले, आर्य आणि अनार्य, आणि त्याच माध्यमातून संघर्ष व्हायला लागला, एकमेकांच्या टोळ्या निर्माण झाल्या आणि त्यातून मानवानं जी प्रगती केली याचाच अर्थ की मानवाला शरीर संपत्ती, शरीर यष्टी चांगली पाहिजे तरच तो प्रतिस्पर्धेशी चांगल्या प्रकारे लढू शकतो, टक्कर देऊ शकतो. यातूनच मल्लविद्या खऱ्या अर्थानं निर्माण झाली. आणि मल्लविद्येला कारण मल्ल आणि मल्लिका, भगवान शिवशंकरालाच मल्ल म्हणून म्हटलं जातं आणि पार्वतीला मल्लिका म्हटलं जातं. हा पुराणात काळापासून चालत आलेला, परंतु मल्ल विद्येचा शिल्पकार खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण आहे. त्या काळी कंसराजानं मैदान घेतलं मथुरेचा सम्राट, आणि कृष्ण चानूर मल्लयुद्ध, बलराम मुष्टिक मल्लयुद्ध अशी त्या काळात. परंतु त्या मल्लयुद्धाला नियुद्ध म्हणायचे, बाह्ययुद्ध म्हणायचं. प्रतिस्पर्ध्याला ठार केला की त्या युद्धाचा शेवट व्हायचा. काळ बदलत गेला, प्रगती होत गेली, शिवकाळ आला आणि शिवकाळात खऱ्या अर्थानं शिवरायांची शिवशक्ती या लाल मातीतून निर्माण झाली. आणि म्हणून शरीर माध्यम खलु धर्मसाधनं, शरीर निरोगी असायला हवं, शरीर संपत्तीशिवाय काही नाही. आणि समाजाचं प्रबल नेतृत्व केलं, ते बलवंतानं निर्माण केलं. आणि म्हणून कुस्तीला जे प्राधान्य आहे, महाराष्ट्राच्या पूर्वी घराघरात जर 3 भाव असतील, 4 भाव असतील, 2 एकानं पैलवानकी करायची. आज संदेश घराघरात जात होता, पैलवानकी करायची, घराघरात पैलवान होते. त्यामुळं चोरच निर्माण झाली. गावोगावच्या आखाडे इनाम कमी असायचं, पण आपल्या गावचा अभिमान प्रत्येकाला असा. आणि खरी एक ऊर्जेत अवस्था दिली की राजश्री शाहूराजांनी उत्तरेतले पैलवान कोल्हापूरला आणले. त्या तोडीचे पैलवान आपले व्हावेत आणि म्हणून कुस्तीचे पंढरी कोल्हापूरला जातं. आणि तोच छंद पुणे जिल्ह्यानं राबवला. मग दिल्लीचा महाबली सतपाल असो, इतर बाहेरचे राज्यातले पैलवान, त्यांच्यावरती भरभरून प्रेम करणारा पुणे जिल्हा आहे. आणि म्हणून पुणे जिल्ह्यात जास्त महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करणारे भेटतात. त्याचं कारणच आहे, तो छंद आहे. कारण इथल्या